फक्त 3 भाज्यांपासून झटपट पावभाजी? हो, कांदा, टोमॅटो आणि बटाटा एवढंच. 5 कच्चे बटाट्यांच्या फोडी करून पाण्यात ठेवलेल्या आहेत. तसेच 6-7 टोमॅटोच्या सुद्धा मध्यम फोडी करून घेतलेल्या आहेत. या दोन्ही भाज्या कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हळद, मीठ आणि थोडंसं तेल घेऊन मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकरचं झाकण उघडल्यानंतर भाजीवरती जे पाणी आलेलं असतं ते आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊन नंतर वापरणार आहोत. भाजी अशी छान मॅश करून बारीक झाली की कढईमध्ये तेल, बटर आणि जिऱ्याचा तडका दिलेला आहे. त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून तसेच 1 चमचा आलं लसणाची पेस्ट परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, कलरसाठी काश्मीरी पावडर घेऊन आणखीन पावभाजी मसाला सुद्धा घातलेला होता. मसाला छान परतला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मग मॅश केलेली भाजी आणि साईडला काढून ठेवलेलं पाणी गरजेपुरतं घालून यामध्ये चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर घातलेलं आहे. बटर घालण्यापूर्वी 10 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे. एकजीव झाल्यानंतर मग पाव शेकायला घेऊया. पॅनवरती बटर, कोथिंबीर आणि थोडीशी भाजी घेऊन त्यावरती पाव खमंग शेकून घेतलेले आहेत. अशी गरमागरम बटरी पावभाजी सॅलड बरोबर सर्व्ह करा. याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक बायोमध्ये दिलेली आहे. परत भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.